लोहगडाचा तो विस्तीर्ण कडा आणि तिथून दिसणारी 500 फूट खोल दरी, जिथे रोज शेकडो पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. तिथूनच 18 जून 2026 रोजी केतन अग्रवाल नावाचा तरुण संशयास्पदरित्या खाली कोसळतो आणि काही तासातच या अपघाताचं रूपांतर एका थंड डोक्याने रचलेल्या खुनाच्या तपासात होतो. आज 30 जून म्हणजेच मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीचा अंतिम दिवस. 23 जून रोजी झालेल्या नाट्यमय अटकेनंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली असून तपासाची सुई आता थेट सियाच्या कौटुंबिक वर्तुळाकडे म्हणजेच तिचे आई वडील आणि भाऊ साहिल यांच्याकडे वळली आहेत. एखादा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा फिका पडेल अशा पद्धतीने या संपूर्ण गुन्ह्याचा कट रचला गेला होता, कारण घटनास्थळावर कोणताही थेट साक्षीदार नव्हता आणि हत्येसाठी कोणत्याही शस्त्राचा नाही, तर थेट निसर्गाच्या एका धोकादायक कड्याचा वापर करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका दिवाळी पार्टीतून झाली, जिथे सिया आणि चेतनची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पण जेव्हा सियाचं लग्न केतन अग्रवाल सोबत ठरलं, तेव्हापासून पडद्यामागे केतनला मार्गातून हटवण्याचा एक भयंकर खेळ सुरू झाला. आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण प्रकरणातील पोलीस चौकशी, समोर आलेले धक्कादायक खुलासे आणि थेट पुराव्याअभावी आरोपी कायद्याच्या कचाट्यातून कसे सुटू शकतात याच्या कायदेशीर बाजूंचे एक सखोल आणि रंजक विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोप्प. पोलीस कोठडीच्या या 7 दिवसात गुन्हे अन्वेषण शाखेने सिया आणि चेतनची अत्यंत कसून आणि समोरासमोर बसवून चौकशी केली, ज्यामध्ये त्यांच्या 6 महिन्यातील तब्बल 2000हून अधिक कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजेसचे पुरावे त्यांच्या समोर ठेवण्यात आले. तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक माहिती म्हणजे केतनला लोहगडावरून संपवण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. या आधी सुद्धा एकदा तो कड्यावरून पडला होता, पण झुडपांमुळे वाचला, ज्यामुळे सियाने तिथे साप दिसल्यामुळे घाबरून धक्का लागल्याचा बनाव रचला होता. 18 जून रोजी केतनच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी जेव्हा हे तिघे पुन्हा गडावर गेले, तेव्हा 33 डिग्रीच्या कडक उन्हात चेतन चौधरी चक्क अंगात विंटर जॅकेट म्हणजेच हुडी घालून फिरत होता, जे तिथल्या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये कैद झालं. कडक उन्हात जॅकेट घालण्याची चेतनची हीच एक चूक पोलिसांसाठी त्याचा गुन्हेगारी उद्देश म्हणजेच मेन्स रिया सिद्ध करणारा सर्वात मोठा धागा ठरला. या 7 दिवसात पोलिसांनी आरोपींना विचारलं की घटनेनंतर त्यांनी सियाच्या कुटुंबियांना का फोन केले आणि हा कट लपवण्यात कुटुंबाचा नक्की काय सहभाग आहे. या सर्व प्रश्नांमुळे केस आता एका अत्यंत संवेदनशील वळणावर आली आहे. आता या प्रकरणातील सर्वात मोठा कायदेशीर पेच हा आहे की केतनला गडावरून खाली ढकलताना कोणीही पाहिलेलं नाहीये. मग प्रत्यक्ष साक्षीदार नसताना कोर्टात ही केस कशी टिकणार आहे? कायदेतज्ञांच्या मते कोर्टात केवळ संशयाला जागा नसते, तिथे पुरावे लागतात आणि या केसचे मुख्यत्वे 3 कायदेशीर सिनेरिओ समोर येऊ शकतात. पहिली शक्यता म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी, ज्यानुसार जरी थेट साक्षीदार नसला तरी सुद्धा डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि लास्ट सीन थेअरी म्हणजेच केतन शेवटी या दोघांसोबतच जिवंत दिसला होता, या आधारे सर्वोच्च न्यायालयाच्या शरद बिर्धीचंद सारडा विरुद्ध महाराष्ट्र राज्य खटल्यातील पंचशील तत्वाचा वापर करून कोर्ट सिया आणि चेतनला भारतीय न्याय संहितेचा कलम 103(1) आणि कलम 61 अंतर्गत हत्येच्या कटासाठी थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावू शकतो. पण या खटल्याची दुसरी बाजू म्हणजेच आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्या कायदेशीर पळवाटा शोधू शकतात, हा सर्वात रंजक मुद्दा आहे. बचाव पक्षाचे वकील न्यायालयात असा युक्तिवाद करू शकतात की 18 जून रोजी लोहगडावर प्रचंड ऊन आणि 33 डिग्री तापमान होतं. अशा हवामानात ट्रेकिंग करताना शारीरिक श्रमामुळे डिहायड्रेशन होऊन अचानक चक्कर येणे म्हणजेच वर्टिगोचा त्रास होणे अतिशय सामान्य आहे. कड्याच्या जवळ उभा असताना केतनला चक्कर आली आणि तो स्वतःहूनच खाली पडला. घटनास्थळावर जमीन कोरडी असल्यामुळे कोणत्याही झटापटीच्या किंवा पाय घसरल्याच्या खुणा नाहीयेत. हा मुद्दा आरोपींसाठी सर्वात मोठी पळवाट ठरू शकतो. तसेच चेतन तिथे फक्त सियावर पाय ठेवत होता आणि केतन पडल्यानंतर तो केवळ
खोट्या केसमध्ये अडकण्याच्या भीतीने पळून गेला होता, कारण कायद्यानुसार केवळ भीतीपोटी पळून जाणे हा हत्येचा थेट पुरावा मानला जाऊ शकत नाही. तर बचाव पक्षाने अपघाताची ही वाजवी शक्यता कोर्टात निर्माण केली. तर फौजदारी कायद्याच्या नियमांनुसार संशयाचा फायदा म्हणजेच बेनिफिट ऑफ डाऊट आरोपींना मिळून ते निर्दोष सुटूही शकतात. तिसरी शक्यता अशी की कोर्टाने जर मानलं की हा आधीपासून रचलेला कट नव्हता, पण केतनच्या मृत्यूनंतर सिया आणि चेतनने पोलिसांना न कळवता तिथून पळ काढला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर मुख्य हत्येच्या आरोपातून त्यांची सुटका होऊ शकते. पण बीएनएस कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवध किंवा बीएनएस कलम 238 अंतर्गत पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांना काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. थोडक्यात सांगायचं झाल्यास खऱ्या आयुष्यातील कायदेशीर लढाई ही सिनेमासारखी भावनिक नसते. तिथे कागदपत्रे आणि फॉरेन्सिक पुराव्यांचे मसुदे महत्वाचे असतात. कड्याची खोली 500 फूट असेलही, पण कायद्याच्या जगात संशय आणि ठोस पुरावा या दोन टोकांमधील अंतर त्याहून खूप जास्त खोल असतं. आता पोलिसांचा अंतिम तपास अहवाल केतनला न्याय मिळवून देणार की आरोपींना पळवाट मिळणार हे येणारा काळच ठरवेल. या केसच्या प्रत्येक कायदेशीर अपडेटसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सरळ सोप्पाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.